आहेत. या व्याख्यानासाठी FY, SY आणि TY तिन्ही वर्गाचे BSc म्हणजे फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर डिप्लोमा, आणि काही विद्यार्थी मला वाटतं MSc चे पण जॉईन झालेले आहेत, ऍडव्हान्स डिप्लोमाचे सुद्धा. तर फिजिक्सचं प्रॅक्टिकल हा अतिशय महत्वाचा भाग आहे आणि महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये फिजिक्स विषय आणि त्याच्याहूनही जास्त प्रॅक्टिकल विषयाबद्दल जास्त भीती असते. प्रॅक्टिकल परीक्षा देणं हा तर सर्वात मोठा त्यांच्या दृष्टीनं महत्वाचा भाग असतो. आणि ह्या अतिशय महत्वाच्या अशा भागावरती आज राजोबा सर आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. जनरल फिजिक्सच्या ब्रांचमध्ये प्रॅक्टिकल करत असताना लागणारी स्किल्स वेगळी आहेत, इलेक्ट्रिसिटी मॅग्नेटिझम मधली स्किल्स वेगळी आहेत, आणि सर्वात जास्त विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं वाटणारा भाग तो ऑप्टिक्स आहे. त्या ऑप्टिक्स मधली स्किल्स अजून वेगळी आहेत. ह्या ज्या वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत, या ब्रांचेस मधली प्रॅक्टिकल करत असताना आवश्यक असणारी स्किल्स आज या व्याख्यानातून आपल्या विद्यार्थ्यांना मिळतील अशी मी आशा व्यक्त करतो. राजोबा सरांचं परत एकदा स्वागत करतो आणि आपला जास्त वेळ न घेता सरांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. थँक्यू सर. Am I audible? Yes, sir. Yes, sir. You are audible. Firstly, I would like to thank Principal YC College Satara, then Head of the Department, YC College Department of Physics, YC College Satara, Dr. Mane sir, Dr. Pagare sir, Kolle madam, Jitore sir. Today, I will discuss some facts about related to the practical in physics and how to go to practical and how to manage these skill and how to use these practical skill in our day-to-day life, and after BSc or MSc how to use these knowledge during our life or for the society. Today, firstly I would like to share skill. My screen is visible. Okay, sir. Okay. This is sir screen. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी आपण एखादा फिजिक्स मधला एक्सपेरिमेंट करण्यासाठी ज्यावेळी लॅबमध्ये जातो आणि बऱ्याच वेळेला असं आमच्या लक्षात येतं की मुलं एक्सपेरिमेंट खूप छान पद्धतीने करतात, त्यांचं ऑब्झर्वेशन, त्याचे कॅल्क्युलेशन्स ही खूप छान पद्धतीने त्यांनी घेतलेले असतात, पण ज्यावेळी ते एक्झामला लॅबमध्ये येतात त्यावेळी बऱ्याचशा वेळेला त्यांचे जे ऑब्झर्वेशन टेबल ड्रॉ करणं असेल किंवा त्याच्या सर्किट डायग्राम्स असतील किंवा त्याचे रिडिंग्स असतील, त्याचे कॅल्क्युलेशन्स असतील, ह्या बऱ्याचशा गोष्टी त्या मुलांच्या विसरलेल्या असतात. आणि ज्यावेळी ओरलचा जो पार्ट येतो एक्सपेरिमेंट झाल्यानंतर त्या ओरलच्या पार्टमध्ये असं लक्षात येते की त्या मुलांचं जे बेसिक आहे, त्या प्रॅक्टिकलच्या मागचं जे फिजिक्स आहे ते फिजिक्स मात्र ती मुलं जाणून घेत नाहीत. डायरेक्टली जो एक्सपेरिमेंट आहे त्याचं फक्त ऑब्झर्वेशन घेणं, त्याचे कॅल्क्युलेशन्स करणं आणि त्याचे रिझल्ट जे असेल ते रिझल्ट घेणं, इतक्यापुरतं हे प्रॅक्टिकल त्यांच्यासाठी मर्यादित आहे का असा एक प्रश्न तयार होतो. आणि त्याच्यामुळं जर का हे प्रॅक्टिकल स्किल आपल्याला जर का पुढे वापरायचं असेल आपल्या डे टू डे लाईफमध्ये असेल किंवा तुम्ही MSc किंवा BSc नंतर जर का कुठं कंपनीमध्ये जॉबसाठी गेला तर त्या जॉबसाठी किंवा तिथं गेल्यानंतर जर का हे प्रॅक्टिकल स्किल जर का तुम्हाला यूज करायचं असेल तर त्या प्रॅक्टिकलच्या मागचं त्या बिहाइंड फिजिक्स काय आहे हे फिजिक्स जाणून घेणं हे खूप महत्वाचं राहतं. आणि ते जर का आपण जाणून घेतलं नाही तर मात्र आपल्याला ते प्रॅक्टिकल लवकर विसरणं किंवा ते प्रॅक्टिकल लक्षात न राहणं अशासारखे काही प्रॉब्लेम्स आपल्याला फेस करणं फेस करावं लागतं. आणि ते फेस करू नये यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला त्या प्रॅक्टिकलच्या मागचं जे फिजिक्स आहे ते फिजिक्स समजून घेणं खूप महत्वाचं आहे. तर एक सिंपल एक्सपेरिमेंट आपण सुरुवातीला लक्षात घेऊ. ज्यावेळी आपण पहिल्यांदा फिजिक्सच्या लॅबमध्ये जातो त्यावेळी आपल्याला व्हर्नियर कॅलिबर किंवा मायक्रोमीटर स्क्रू गेज असे दोन एक्सपेरिमेंट असतात ज्याचा आपण लिस्ट काउंट कॅरी करत असतो किंवा लिस्ट काउंट मेजर करत असतो. 11चा फर्स्ट एक्सपेरिमेंट फिजिक्स मधला हा एक्सपेरिमेंट असतो. पण आपण नेमका लिस्ट काउंट म्हणजे काय, व्हर्नियर कॅलिबर कुठं आणि कशासाठी यूज करायचा हे आपण समजून घेत नाही. डायरेक्टली जसे ऑब्झर्वेशन
टेबल असतो, त्या ऑब्झर्वेशन टेबलमध्ये आपण ते रिडिंग घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यानुसार डायरेक्टली ते कॅल्क्युलेशन करून ते आपण तिथं तो एक्सपेरिमेंट लवकरात लवकर कशा पद्धतीने संपेल अशा पद्धतीने मुलं तो पार्ट कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करत असतात. पण होतं काय, ज्यावेळी तुम्ही बीएससी नंतर किंवा एमएससी नंतर एखाद्या मेकॅनिकल इंडस्ट्रीजमध्ये तुम्ही जॉब पकडता, त्यावेळी मात्र तुम्हाला तिथं बरीचशी मुलं परत त्यांच्या हातामध्ये हा वर्नियर कॅलिबर येतो आणि तिथं मात्र ती मुलं गोंधळलेली आपल्याला दिसून येतात की ज्यांना लिस्ट काउंट हा कन्सेप्टच नवीन असल्यासारखी वाटते आणि त्याच्यामुळं आपण ह्याच्या मागचं जे बेसिक फिजिक्स आहे हे फिजिक्स समजून घेतलं तर आपल्याला ते प्रॅक्टिकल समजणं खूप सोपं जाईल असं मला वाटतं. तर ह्या फिजिक्सच्या एक्सपेरिमेंट मधला जो सिंपल पार्ट आहे तो म्हणजे कॅथोड रे ऑसिलोस्कोप म्हणजे CRO ज्याला आपण म्हणतो, त्या पार्टचं जे बेसिक फिजिक्स आहे आणि त्याच्यानंतर त्याचे जे एक्सपेरिमेंट असतात ते एक्सपेरिमेंट कशा पद्धतीने आपल्याला इझी करता येऊ शकतं हे आपण आज समजून घेणार आहोत. तर CRO मध्ये जर का CROचा एक्सपेरिमेंट करत असताना बऱ्याच वेळेला आमचं ऑब्झर्वेशन असं असतं की मुलं जे CROवरचे जे नॉब्स असतात, जे बटन्स असतात ते कशी सायमल्टेनियसली किंवा रॅन्डमली ते नॉब्स किंवा बटन्स यूज करत असतात. त्याच्यामुळे होतं काय की आपल्याला जे ऑब्झर्वेशन त्या CRO वरती घ्यायचे ते ऑब्झर्वेशन असे रॅन्डमली बटन किंवा ते CRO रॅन्डमली ते नॉब्स यूज केल्यामुळे ते आपल्याला डायरेक्टली त्या स्क्रीनवरती ते ऑब्झर्वेशन दिसत नाहीत. जर का आपल्याला साइन वेव्ह हवी असेल आणि ती जर का स्टेशनरी हवी असेल तर नेमकं काय तिथं केलं पाहिजे हे जर का माहिती नसेल तर आपल्याला ती साइन वेव्ह स्टेशनरी फॉर्ममध्ये मिळवणं थोडंसं कठीण जातं आणि त्याच्यामुळं त्या CROचा जो बेसिक पार्ट आहे तो आपल्याला माहिती असणं गरजेचं असलं पाहिजे. CRO मला वाटतं SYBSc TYBSc आणि त्याच्यानंतर MSc ला डायरेक्टली ही मुलं हे इन्स्ट्रुमेंट हँडल केलं जातं आणि माझ्या माहितीप्रमाणे मुलांना फक्त इतकंच माहिती असतं की CROचा यूज करून आपल्याला व्होल्टेज कॅल्क्युलेट करता येऊ शकतं, वेव्हलेंथ कॅल्क्युलेट करता येऊ शकते किंवा फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करता येऊ शकते. पण या व्यतिरिक्त सुद्धा CROचा यूज करून आपण टेम्परेचर मेजर करू शकतो. काही नॉन फिजिकल नॉन इलेक्ट्रिकल ज्या क्वांटिटी आहेत त्या क्वांटिटी सुद्धा आपल्याला मेजर करता येऊ शकतात. त्या कोणत्या क्वांटिटी आहेत आणि त्या क्वांटिटी CRO मधून मेजर करण्यासाठी आपल्याला नेमका CROचं जे फंक्शन आहे हे आपल्याला फंक्शन माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपण हे नेमकं त्या क्वांटिटीज कशा मेजर केल्या गेल्या पाहिजेत, करता येऊ शकतात हे आपण पहिल्यांदा समजून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण CROचा जो मेन पार्ट आहे CRO म्हणजे काय, त्याचं इन्स्ट्रुमेंटेशन कसं आहे आणि ते इन्स्ट्रुमेंटेशन समजल्यानंतर आपण डायरेक्टली त्या CROचं थोडंसं एक्सपेरिमेंटल पार्टकडे जाऊ. तर सुरुवातीलाच मी बोललो की CROचा यूज करून नॉन फिजिकल किंवा नॉन इलेक्ट्रिकल क्वांटिटीज ज्या आहेत जसं की प्रेशर असेल किंवा टेम्परेचर असेल, हे टेम्परेचर किंवा प्रेशर सुद्धा आपल्याला मेजर करता येऊ शकतं. पण ते मेजर करण्यासाठी एक महत्वाचा एक इन्स्ट्रुमेंट आहे तो म्हणजे ट्रान्सड्यूसर. तर हा नेमका ट्रान्सड्यूसर म्हणजे काय हे आपण सुरुवातीला समजून घेऊ. व्हॉट इज ट्रान्सड्यूसर, ट्रान्सड्यूसरचं नेमकं फंक्शन काय असतं, ते कशा पद्धतीने वर्कआउट होऊ शकतं आणि ट्रान्सड्यूसरचं वर्किंग झाल्यानंतर आपण डायरेक्टली CRO म्हणजे काय त्याचे इंट्रोडक्शन चेक करू, ते समजून घेऊ. त्याच्यानंतर CROची ब्लॉक डायग्राम, ते नेमका CRO कशा पद्धतीनं बनवला गेलाय हे आपण समजून घेऊ आणि त्याच्यानंतर CRT ज्याला आपण असं म्हणतो की इट इज द हार्ट ऑफ द CRO, कॅथोड रे ऑसिलोस्कोप, कॅथोड रे ट्यूब इज द हार्ट ऑफ कॅथोड रे ऑसिलोस्कोप. त्यानंतर CRTचं नेमकं फंक्शन काय हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर एक एक वन बाय वन मी एक एक पॉइंट कव्हर करत जाईल. जर का काही तुम्हाला डिफिकल्टीज असेल, काही विचार असेल तर डायरेक्टली तुम्ही तुमचा जो साऊंड आहे तो अनम्यूट करून तुम्ही डायरेक्टली मला विचारू शकता. तर ट्रान्सड्यूसर म्हणजे एक आपण डे लाईफ मध्ये बऱ्याच वेळेला हे इन्स्ट्रुमेंट आपण यूज करत असतो पण हे आपल्याला माहिती नसतं की हा नेमका ट्रान्सड्यूसर म्हणजे काय. तर ट्रान्सड्यूसर इज डिफाइंड ॲज द डिव्हाइस विच कन्वर्ट्स वन फॉर्म ऑफ एनर्जी इनटू द अनदर फॉर्म ऑफ एनर्जी. आपण बऱ्याच वेळेला बघतो की आपल्या लॅबमध्ये फर्नेस असतात, तर ते फर्नेस म्हणजे नेमकं तिथं काय असतं, तिथे एक टेम्परेचर असतं आणि डायरेक्टली त्या फर्नेसमध्ये जे टेम्परेचर आहे हे कुठेतरी आपल्याला डिस्प्ले होतं. हे डायरेक्टली टेम्परेचर कसं मेजर केलं जातं, तर त्या टेम्परेचरचं जे कन्व्हर्जन आहे हे कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये करण्याचं काम हा ट्रान्सड्यूसर करतो. कधी कधी डिस्टन्स जे आहे ते डिस्टन्स सुद्धा आपण या ट्रान्सड्यूसरचा यूज करून आपण मेजर करू शकतो. प्रेशर असेल किंवा टेम्परेचर असेल, डिजिटल काय आपण थर्मामीटर पाहतोय तिथं डायरेक्टली टेम्परेचर आपल्याला स्क्रीनवरती दिसत असतं. तर इथं हे जे कन्व्हर्जन आहे हे कन्व्हर्जन ट्रान्सड्यूसरचा यूज करून
आपण हे कन्व्हर्जन करत असतो. तर बरेचसे ट्रान्सड्युसर म्हणजे एका फॉर्मची एनर्जी म्हणजे समजा टेम्परेचर असेल, टेम्परेचरचा आपण इलेक्ट्रिकल सिग्नल म्हणजे इन द सेन्स असं की तिथं व्होल्टेज किंवा करंट ह्या फॉर्ममध्ये आपण तो सिग्नल मिळवत असतो आणि ते मिळवून देण्याचं काम हे ट्रान्सड्युसर हे डिव्हाइस करत असतं. कोणकोणते ट्रान्सड्युसर आपण यूज करतो? टेम्परेचर ट्रान्सड्युसर्स आहे, इथून आपण टेम्परेचर सेन्सर आपण तिथे यूज केला जातो, थर्मोकपल्स आहे, थर्मिस्टर्स आहे, असे बरेचसे ट्रान्सड्युसर आपण यूज करतो डे टू डे लाईफमध्ये किंवा लॅबमध्ये. आणि ह्या ट्रान्सड्युसरचा यूज करून आपण ह्या ज्या क्वांटिटीज आहेत, टेम्परेचर असेल, प्रेशर असेल, स्ट्रेन असेल, ह्या क्वांटिटीज आपण डायरेक्टली डिजिटल सिग्नल किंवा डिजिटल स्क्रीनवरती आपण ते मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. तर हा नेमका ट्रान्सड्युसर आणि सीआरओ वरती आपण टेम्परेचर किंवा प्रेशर जर का मेजर करायचं असेल तर नेमकं कशा पद्धतीनं ते प्रेशर किंवा टेम्परेचर हे आपल्याला मेजर करता येऊ शकतं हे सुद्धा आपण पाहणार आहोत. तर हे नेमकं ट्रान्सड्युसर कोणकोणत्या क्वांटिटीज कशा पद्धतीनं आपण त्या मेजर केले जातात किंवा आपण त्यातून घेऊ शकतो. तर कोणत्या क्वांटिटीज आपण ट्रान्सड्युसर थ्रू आपण मिळवू शकतो? तर काही नॉन इलेक्ट्रिकल क्वांटिटी आहेत, जसं की फोर्स असेल, डिस्प्लेसमेंट असेल, स्ट्रेस असेल, टेम्परेचर असेल, ह्या ज्या क्वांटिटीज आहेत ह्या क्वांटिटी मेजर करण्याचा जो सेन्सर आहे त्याचा यूज करून ह्या क्वांटिटी डायरेक्टली आपण व्होल्टेज किंवा पोटेन्शियल डिफरन्सच्या फॉर्ममध्ये आपण त्या कन्वर्ट करतो हे डिव्हाइस. आणि त्या क्वांटिटीज आपण डायरेक्टली बरेचसे काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते इन्स्ट्रुमेंटचे यूज करून आपण मेजर करू शकतो. तेच एक इन्स्ट्रुमेंट म्हणजे कॅथोड रे ऑसिलोस्कोप. काही इलेक्ट्रिकल क्वांटिटीज आहेत म्हणजे करंट असेल, व्होल्टेज असेल, ह्या क्वांटिटीज सुद्धा आपण ट्रान्सड्युसर थ्रू आपण मेजर करू शकतो. पण ह्या ज्या क्वांटिटीज आहेत ह्या मेजर करण्यासाठी बरेचसे आपल्याकडे डिव्हाइस अवेलेबल आहेत. म्हणजे करंट जर का मेजर करायचं असेल तर ॲमीटर असेल, व्होल्टमीटर असेल. बऱ्याच वेळेला आपण व्होल्टमीटर चा यूज करून सुद्धा व्होल्टेज मेजर करू शकतो. तसंच आपण सीआरओचा यूज करून सुद्धा व्होल्टेज आपल्याला मेजर करता येऊ शकतं. तर ह्या क्वांटिटीज ह्या ट्रान्सड्युसर थ्रू आपल्याला मेजर करता येऊ शकतात. म्हणजेच ट्रान्सड्युसरचा यूज करून ह्या ज्या नॉन इलेक्ट्रिकल क्वांटिटीज आहेत ह्या नॉन इलेक्ट्रिकल क्वांटिटीज कन्व्हर्जन, ह्या क्वांटिटीजचं कन्व्हर्जन आपण इलेक्ट्रिकल क्वांटिटीजमध्ये आपण करू शकतो. म्हणजेच समजा जर का फोर्सचं कन्व्हर्जन जर का व्होल्टेजमध्ये जर का होत असेल तर हे व्होल्टेज आपण सीआरओ थ्रू आपण मेजर करू शकतो. आणि त्या व्होल्टेजचं आणि त्या फोर्सचं जर का आपण रिलेशन फाइंड आउट केलं तर इझिली आपल्याला तिथला फोर्स आपल्याला फाइंड आउट करता येऊ शकतो. तसंच डिस्प्लेसमेंटचं कन्व्हर्जन सुद्धा व्होल्टेजमध्ये जर का झालं तर सीआरओचा यूज करून आपण डिस्प्लेसमेंट सुद्धा मेजर करू शकतो. तर अशा पद्धतीने ह्या नॉन इलेक्ट्रिकल क्वांटिटीज कन्वर्ट करण्याचं काम हा ट्रान्सड्युसर करतो. आणि ट्रान्सड्युसरचं जे आउटपुट आहे हे जर का आपण सीआरओच्या इनपुटला दिलं तर इझिली ह्या नॉन इलेक्ट्रिकल क्वांटिटीज मेजर करण्यासाठी आपण सीआरओचा यूज करू शकतो. तर हे नेमका सीआरओचा यूज कशा पद्धतीने करायचा हे जर का समजून घ्यायचं असेल तर सीआरओ म्हणजे काय, त्याचं नेमकं सर्किट किंवा त्याची जी ब्लॉक डायग्राम आहे किंवा त्याचं फंक्शन काय आहे हे समजून घेतलं तर इझी आहे आपल्याला तो सीआरओ हँडल करणं आपल्याला सोपं जातं. मोस्टली मला वाटतंय बऱ्यापैकी सगळ्याच मुलांनी सीआरओ आतापर्यंत हँडल केला असेल, वापरला असेल. जी मुलं आता फर्स्ट इयरला आहेत कदाचित त्यांनी हा सीआरओ यूज केला नसेल, पण सीआरओ बद्दल त्यांनी बरंच काही ऐकलं असेल, पाहिलं असेल. बऱ्याच वेळेला आपल्या घरामध्ये जो टीव्ही असतो, आता जे रिसेंट काही टेलिव्हिजन्स आहेत, फ्लॅट स्क्रीन आहे, एलसीडी स्क्रीन आहे, तिथं हा सीआरटी कॅथोड रे ट्यूब यूज केली नाही. पण काही जुने जे काही टेलिव्हिजनचे मॉडेल्स आहेत तुम्हाला इथं स्क्रीनवरती दिसतंय. तर हा जो टीव्ही आहे इथं हे जे दिसतंय हा कॅथोड रे ट्यूब आहे. म्हणजे ह्याचं जे प्रिन्सिपल आहे किंवा हा कोणत्या बेसवरती वर्कआउट होतो हेच प्रिन्सिपल आपण कॅथोड रे ऑसिलोस्कोप मध्ये सीआरओ मध्ये आपण यूज केलं. तर जर का सीआरओचं फंक्शन समजून घ्यायचं असेल तर सुरुवातीला आपल्याला कॅथोड रे ट्यूब म्हणजे काय हे आणि त्याचं फंक्शन कसं होतंय, वर्किंग कसं होतंय हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. तर सीआरओ म्हणजे काय, इट इज डिव्हाइस which is used to measure or display some waves like sine waves, square waves, and it is used to observation these waves and analysis of waveform. By using CRO, we can measure different quantities like amplitude, frequency, phase shift. Suppose that if we have two phases, two waves which are in phase or out of phase, by using CRO, we can measure the phase difference between these two phase. अशा पद्धतीने ह्या क्वांटिटीज सुद्धा आपण तिथे मेजर करू शकतो. प्लस ट्रान्सड्युसर जर का आपण यूज केला तर काही क्वांटिटीज जस्ट लाईक टेम्परेचर, प्रेशर असेल किंवा स्ट्रेन असेल ह्या क्वांटिटीज सुद्धा आपण सीआरओचा यूज करून आपण मेजर करू शकतो. तर डायरेक्टली सीआरओ कडे न जाता
आपण सुरुवातीला कॅथोड रे ट्यूब म्हणजे काय, इट इज द हार्ट ऑफ CRO, त्याचं फंक्शन कसं होतं हे सुरुवातीला समजून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण CROचं नेमकं फंक्शन काय आणि ते कशा पद्धतीने ऑपरेट होते हे समजून घेऊ. सुरुवातीला आता स्क्रीनवरती तुम्हाला कॅथोड रे ऑसिलोस्कोपची ब्लॉक डायग्राम दिसते आणि ब्लॉक डायग्राम म्हणजे डायरेक्टली सर्किट डायग्राम नसते, एक पिक्चर थ्रू आपल्याला त्याचं नेमकं कशा पद्धतीनं ते डिव्हाइस आहे हे दाखवण्याचा तिथं प्रयत्न केलेला असतो. आणि ह्या ब्लॉक डायग्राम मध्ये जे इम्पॉर्टंट पार्ट्स आहेत CROचे हे पार्ट्स तिथं आपल्याला दिसत आहेत. तर सुरुवातीला इथं आपल्याला व्हर्टिकल ऍम्प्लिफायर दिसतोय, नंतर डिले लाईन दिसते, इथं पॉवर सप्लाय दिसतं. पॉवर सप्लाय म्हणजे जनरली आपल्याला माहिती असतं त्याचं नेमकं फंक्शन काय, पण CRO मध्ये जो पॉवर सप्लाय असतो त्याचे परत 2 टाइप्स आहेत, ते कुठे यूज केले जातात हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ट्रिगरिंग सर्किट, नंतर टाइम बेस्ड जनरेटर, त्याच्यानंतर हॉरिझॉन्टल ऍम्प्लिफायर आणि त्याच्यानंतर ही मोठी जी ट्यूब तुम्हाला दिसते ही म्हणजे कॅथोड रे ट्यूब आहे. आणि हे नेमकं कॅथोड रे ट्यूबचं फंक्शन काय आहे, व्हर्टिकल ऍम्प्लिफायर, ट्रिगरिंग सर्किट, टाइम बेस्ड जनरेटर, ह्या सगळ्या हे जे तुम्हाला ब्लॉक्स दिसत आहेत ह्याचं नेमकं फंक्शन काय, ते कशा पद्धतीनं तिथं वर्कआउट होत आहेत आणि नंतर मग CROचं वर्किंग कसं होतंय आणि ती कशा पद्धतीने ते डिव्हाइस ऑपरेट केलं गेलं पाहिजे हे आपण समजून घेऊया. त्याच्यापूर्वी हे समजून घेण्यापूर्वी आपण कॅथोड रे ट्यूब सुरुवातीला समजून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण त्याचे वेगवेगळे पार्ट्स समजून घेऊ, त्याचं ऑपरेशन समजून घेऊ आणि नंतर हे जे वेगवेगळे कॉम्पोनंट्स आहेत CRO मध्ये हे कॉम्पोनंट्सचं फंक्शन समजून घेऊयात. तर आताच मी सांगितल्याप्रमाणे ही जी कॅथोड रे ट्यूब आहे याच्यामध्ये नेमकं कशा पद्धतीनं कॅथोड रे ट्यूब वर्कआउट होते हे आपण समजून घेऊ. तर कॅथोड रे ट्यूबला असं म्हटलं जातं की इट इज द हार्ट ऑफ CRO. Cathode ray tube is a vacuum sealed glass envelope that has a source of electron which emits electron that are accelerated to pass through 2 pairs of plates before striking a phosphor coated screen internally so as to provide a visual display of a signal. ही जी डेफिनेशन आहे कॅथोड रे ट्यूबची ह्यातला एक सिंगल प्रत्येक वर्ड हा खूप इम्पॉर्टंट आहे आणि काही वर्ड जे इम्पॉर्टन्स खूप इम्पॉर्टंट आहेत असं मला वाटतं ते मी इथं हायलाइट केलेत. तर तुम्हाला इथं लक्षात येईल की इथं ग्लास एनवलप, सोर्स ऑफ इलेक्ट्रॉन, 2 पेअर्स ऑफ प्लेट्स आणि फॉस्फर प्रोटेक्टेड स्क्रीन. तर नेमकं CRT जे आहे आणि ते CRT कॅथोड रे ट्यूब मध्ये जे ॲपॅरेटस किंवा इक्विपमेंट्स आहेत आणि ते कशा पद्धतीने वर्कआउट होत आहेत आणि ते ह्या डेफिनेशन मध्ये त्या सगळ्याचा यूज करून ही डेफिनेशन तयार करण्याचा प्रयत्न केलाय. तर सुरुवातीला ग्लास एनवलप म्हणजेच इथं तुम्हाला दिसतं की ही जी कॅथोड रे ट्यूब आहे ही पूर्णपणे पॅक आहे किंवा सील्ड आहे, तिथे एअरचा कोणताही कॉन्टॅक्ट नाही. ह्याचं रिझन म्हणजे हा इथं पूर्णपणे ही इलेक्ट्रॉन जे इलेक्ट्रॉन्स इथं जनरेट होत आहेत त्या इलेक्ट्रॉनचा आणि एअरमधला किंवा एअरमध्ये जे स्मॉल काही मॉलिक्युल्स एअर मॉलिक्युल्स असतात त्याचा जर का कॉन्टॅक्ट आला किंवा त्याची जर का रिॲक्शन झाली तर ते इलेक्ट्रॉन्स स्कॅटर होऊ शकतात. त्या इलेक्ट्रॉनची जी पाथ आहे किंवा जी दिशा आहे ती चेंज होऊ शकते. त्याच्यामुळं ह्या ट्यूबमध्ये व्हॅक्यूम ॲटमॉस्फिअर जनरेट करण्यासाठी किंवा एकदा जनरेट झाल्यानंतर ते तसंच टिकवून ठेवण्यासाठी आपण ही जी ट्यूब आहे ही पूर्णपणे ग्लासमध्ये सील केलेली असते. त्याच्यानंतर तिथे एक सोर्स ऑफ इलेक्ट्रॉन असतो म्हणजे तो नेमका कोणत्या कशा पद्धतीने ऍक्ट होतो हे सुद्धा आपण समजून घेऊ. 2 पेअर्स ऑफ प्लेट्स आणि फॉस्फर कोटेड स्क्रीन, ह्या 2 पेअर्स ऑफ प्लेट्स म्हणजे काय ते सुद्धा आपण समजून घेऊ. आणि फॉस्फर कोटेड स्क्रीन म्हणजे CROची जी स्क्रीन आहे ती स्क्रीन कशा पद्धतीने वर्कआउट होते, हे फॉस्फर म्हणजे काय, ते कुठं कोट केलं जातं आणि ते स्क्रीन कशा पद्धतीने वर्कआउट होते हे आपण समजून घेऊ. तर CRT मध्ये आता इथं तुम्हाला स्क्रीनवरती जी ब्लॉक डायग्राम दिसते ती ब्लॉक डायग्राम ही टोटली कॅथोड रे ट्यूबची ब्लॉक डायग्राम आहे. आणि ह्या ब्लॉक डायग्राम मध्ये तुम्हाला दिसतंय की इथं सुरुवातीला हे कनेक्टिंग पिन्स आहेत, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन गन आहे आणि ह्या गन नंतर इथं व्हर्टिकल इलेक्ट्रोड्स आहेत, हॉरिझॉन्टल इलेक्ट्रोड्स आहेत आणि इथेही तुम्हाला ही स्क्रीन दिसते. तर ही इलेक्ट्रॉन गन म्हणजे काय, त्याचं नेमकं वर्किंग कसं होतं, हे व्हर्टिकल इलेक्ट्रोड्स आणि हॉरिझॉन्टल इलेक्ट्रोड्स हे नेमके इलेक्ट्रोड्स कोणते आहेत, ते कशासाठी यूज केले जातात. डेफिनेशन मध्ये आपण बघितलं की 2 पेअर ऑफ तिथं जे पेअर्स आपण पाहिल्या होत्या आणि त्यातून हा इलेक्ट्रॉन बीम आपल्याला गेलेली दिसून येते. तर हे नेमके इलेक्ट्रोड्स म्हणजे कोणते आहेत, ते कशा का तिथे यूज केलेत हे आपण समजून घेऊ आणि त्याच्यानंतर ह्या स्क्रीनकडे आपण जाऊयात. तर इथं स्क्रीनवरती तुम्हाला दिसते, इमेज व्यवस्थित दिसते का सर? जितोरे सर?
दिसते सर, हॅलो. दिसते सर. ओके. हा कॅथोड रे ट्यूब आहे आणि ह्या ट्यूब मध्ये तुम्हाला इझिली दिसतंय की इथं हा एक हीटर आहे किंवा हा फिलामेंट आहे. इथं कॅथोड आहे, त्याच्यानंतर कंट्रोल फील्ड आहे, ऍक्सिलरेटिंग एनोड आहे. हे 2 एनोड्स आहेत, त्याच्यानंतर हे डिफ्लेक्शन प्लेट्स आहेत आणि इथं स्क्रीन आहे. तर बऱ्याच वेळेला आपण फिजिक्समध्ये आपण पाहिलं की फिलामेंट नावाची कन्सेप्ट आपण पाहिली होती, जिथे जिथं इलेक्ट्रॉन्स आपण जनरेट करण्याचा प्रयत्न करतो. जर का ते इलेक्ट्रॉन्स जनरेट करण्यासाठी आपण थर्मल किंवा हीटचा यूज करून जर का आपण इलेक्ट्रॉन जनरेट करत असेल तर तिथं बऱ्याच वेळेला आपण फिलामेंट यूज केलेला असतो. म्हणजे हा जो फिलामेंट आहे ह्या फिलामेंटमध्ये करंट पास करून तो हीट केला जातो आणि तिथं एका ठराविक मटेरियलचं कोटिंग असतं आणि त्या म्हणजे तिथं लास्ट ऑर्बिटमध्ये जे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत त्याला जर का एनर्जी मिळाली, लास्ट ऑर्बिटमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्याला जर का एनर्जी मिळाली तर ते इझिली फ्री होतात आणि ते इलेक्ट्रॉन्स आपण इथून यूज करण्याचा इथं प्रयत्न करत असतो. तर इथं जो फिलामेंट यूज करतोय तो सुद्धा त्याच टाईपमध्ये म्हणजे तिथे हीट प्रोव्हाइड केली जाते. हीट प्रोव्हाइड केल्यानंतर तिथे इलेक्ट्रॉन्स जे जनरेट होतात ते इलेक्ट्रॉन्स इथं हा तो तुम्हाला कंट्रोल ग्रीड दिसतोय, म्हणजे एक स्मॉल फाईन होल असतं, त्या होलमधून त्या इलेक्ट्रॉनची बीम आपल्याला बाहेर पडलेली आपल्याला दिसून येते आणि त्याच्यानंतर ते एनोड थ्रू पास होत आहेत, त्याच्यानंतर हॉरिझॉन्टल प्लेट्स किंवा ह्या डिफ्लेक्शन प्लेट्स आहेत त्याच्यामधून पास होत आहेत आणि नंतर त्या स्क्रीनवरती ते इलेक्ट्रॉन्स बंबार्ड झालेला आपल्याला दिसून येत आहेत. तर 1 बाय 1 ह्या कॅथोड रे ट्यूबमध्ये हे जे आपल्याला दिसतंय हे सगळे इक्विपमेंट जे आहेत त्याचं आपण फंक्शन समजून घेऊ. नेमकं इलेक्ट्रॉन गन म्हणजे काय? इलेक्ट्रॉन गन म्हणजे सिंपल आहे की जिथं इलेक्ट्रॉन क्रिएट होतात, इलेक्ट्रॉन जनरेट होतात आणि तिथून बाहेर पडतात, त्याला आपण इलेक्ट्रॉन गन म्हणलंय. आणि इलेक्ट्रॉन गन मध्ये इथं आपल्याला तुम्हाला दिसतंय की इलेक्ट्रॉन गनचे 3 पार्ट्स मध्ये आपण हे डिवाइड केलंय. इथं कॅथोड आहे, कॅथोड मध्ये इथं तुम्हाला ग्रीड दिसतो, ह्याचा एक सेक्शन झाला. सेकंड म्हणजे ऍक्सिलरेटिंग एनोड्स आहेत आणि हे 2 पार्ट्स मिळून आपल्याला इलेक्ट्रॉन गन तयार झालेली दिसून येते. तर इलेक्ट्रॉन गन मध्ये सुरुवातीचा जो पार्ट आहे तो म्हणजे फिलामेंट आणि कॅथोड आणि नंतर ग्रीड. तर इलेक्ट्रॉन गन मध्ये जो फिलामेंट आहे तो हीट करून आपल्याला तिथे इलेक्ट्रॉन जनरेट केले गेलेले आहेत. नंतर कॅथोड जे आहेत ते तर मी मगाशी बोललो होतो की तिथं एका ठराविक मटेरियलचं लेअर असतो, ते मटेरियल म्हणजे बेरियम ऑक्साईड असतं. तर बेरियम ऑक्साईडच्या जे लास्ट ऑर्बिटमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्याला जर का हीट एनर्जी आपण प्रोव्हाइड केली तर इझिली तिथून इलेक्ट्रॉन्स हे बाहेर पडतात आणि ते जनरेट झालेले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते ॲज अ इलेक्ट्रॉनचा सोर्स म्हणून आपण यूज करतो आणि तोच म्हणजे आपण त्याला कॅथोड असं म्हणतो. त्याच्यानंतर कंट्रोल ग्रीड हा एक खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे जो पूर्णपणे सीआरचं जे फंक्शन आहे ते आपल्याला कंट्रोल ग्रीडच्या बेसवरती आपल्याला समजून घेता येऊ शकतं. तर बऱ्याच वेळेला आपण आपल्याला लक्षात येतं की जी इंटेन्सिटी आहे, जो स्पॉट आपल्याला सीआरओच्या स्क्रीनवरती दिसतोय त्याची इंटेन्सिटी व्हॅरी करण्यासाठी आपल्याला तिथे एक नॉब असतो साईडला. ही नेमकं इंटेन्सिटी कमी होते किंवा इंटेन्सिटी जास्त होते ह्याचं म्हणजे काय असतं, इंटेन्सिटी कशामुळे वाढते, तर याचं एक सगळ्यात महत्वाचं रिझन म्हणजे इंटेन्सिटी जर का आपल्याला वाढवायची असेल तर त्या स्क्रीनवरती जे इलेक्ट्रॉन्स बंबार्ड होणार आहेत त्या इलेक्ट्रॉन्सचे नंबर जर का वाढले तर इझिली आपल्याला तिथे इंटेन्सिटी ही इन्क्रीज झालेली किंवा वाढलेली आपल्याला दिसून येते. आणि इलेक्ट्रॉनचे नंबर्स वाढवणे किंवा इलेक्ट्रॉनचे नंबर कमी करणे म्हणजेच ती इंटेन्सिटी कमी जास्त करणे हे टोटली फंक्शन डिपेंड असतं ते म्हणजे ह्या ग्रीडवरती. तर ग्रीड काय करत असतं तर इथं आपल्याला दिसून येतं तिथे एक फाईन होल आहे किंवा हे जे इलेक्ट्रॉन्स ज्या इक्विपमेंट मधून बाहेर पडतात ते एक फाईन होल आहे आणि ह्या होलमधून हे इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात आणि ह्या इलेक्ट्रॉनचे जे नंबर्स आहेत हे नंबर जेवढे इलेक्ट्रॉन्स बाहेर पडणार आहेत ह्या इलेक्ट्रॉनचे नंबर कंट्रोल करण्याचं काम हे ग्रीड थ्रू केलेलं आपल्याला दिसून येतं. तर हे नेमकं इलेक्ट्रॉनचे नंबर जे आहेत ते कशा पद्धतीने कंट्रोल केलं जातं तर इथं आपल्याला लक्षात येतं की या कॅथोड याला सुद्धा काहीतरी आपण एक पोटेन्शियल दिलेलं असतं किंवा काहीतरी व्होल्टेज दिलेलं असतं, ग्रीडला सुद्धा काहीतरी व्होल्टेज दिलेलं असतं. पण इथे कंडिशन अशी असते की ग्रीडचं जे व्होल्टेज आहे हे ऑलवेज ग्रेटर दॅन कॅथोड व्होल्टेज, म्हणजे ग्रीडला असलेलं जे व्होल्टेज आहे हे कॅथोडच्या व्होल्टेजपेक्षा जास्त असतं. त्याचा म्हणजे कशासाठी हे जास्त ठेवलं असतं हे समजून घेऊयात आपण. जर इथून समजा एक्सेस इलेक्ट्रॉन जर का बाहेर पडले, कॅथोड मधून जर का समजा जास्त इलेक्ट्रॉन्स बाहेर पडले तर ते इलेक्ट्रॉन्स ह्या ग्रीड मधून जे बाहेर म्हणजे इथं आपल्याला कॅथोड मधून समजा 100 इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतायत पण आपल्याला ह्या ग्रीड मधून जे बाहेर इलेक्ट्रॉन्स पाहिजेत ते 80च पाहिजेत, म्हणजे 20 इलेक्ट्रॉन आपल्याला नको आहेत. ते इलेक्ट्रॉन्स रिपेल करण्यासाठी त्या ग्रीडकडे ऍज कम्पेअर टू कॅथोड एनर्जी जास्त असणं गरजेचं असतं. त्याच्यामुळं ग्रीडकडे जे व्होल्टेज आहे ते व्होल्टेज ऍज कम्पेअर टू कॅथोड हे जास्त असतं, म्हणजे ते व्होल्टेज जास्त असल्यामुळं इथं ते इलेक्ट्रॉन्स हे इझिली रिपेल होऊ शकतात. त्याच्यामुळं ग्रीडचं व्होल्टेज हे
कम्पेअर टू कॅथोड व्होल्टेज हे जास्त असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि इलेक्ट्रॉन्स त्याच्यामुळं त्याची इंटेन्सिटी म्हणजे इलेक्ट्रॉन्सचे नंबर कमी झाले तर इंटेन्सिटी आपण इझिली कमी करू शकतो, आणि इलेक्ट्रॉन्सचे नंबर जर का वाढवले तर इझिली आपण तिथे इंटेन्सिटी वाढवू शकतो. पण हा जो फाईन होल आहे ते जे मटेरियल यूज केलं जातं ते निकेल हे मटेरियल असतं. नंबर इलेक्ट्रॉन जे बाहेर पडणार आहेत म्हणजे इलेक्ट्रॉन गन मधून जे इलेक्ट्रॉन्स बाहेर पडणार आहेत त्याचे नंबर कंट्रोल करण्यासाठी आपण हा कंट्रोल ग्रीड जे ग्रीड आहे तो कंट्रोल करण्यासाठी इलेक्ट्रॉनचे नंबर कंट्रोल करण्यासाठी आपण ते यूज करतो. त्याच्यामुळे कंट्रोल ग्रीड असं सुद्धा त्याला म्हणलं जातं, आणि कंट्रोल ग्रीडचं हे फंक्शन आहे. तर बऱ्यापैकी हा इलेक्ट्रॉन गन आणि इलेक्ट्रॉन गनचे हे जे 3 पार्ट्स आहेत हे 3 पार्ट्स आपण पाहिले, हीटर, कॅथोड आणि कंट्रोल ग्रीड. तर हा जो कॅथोड आहे किंवा इलेक्ट्रोड ग्रीड आहे हे तुम्हाला इथं लास्ट ऑप्शन मध्ये दिसतंय की इथं निगेटिव्ह व्होल्टेज प्रोव्हाइड केलं जातं. तर तो कॅथोड असल्यामुळे तिथं निगेटिव्ह व्होल्टेज असल्यामुळे म्हणजे इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे आपण तिथं निगेटिव्ह व्होल्टेज हे प्रोव्हाइड करतो. तुला तिथं निगेटिव्ह व्होल्टेज आपण प्रोव्हाइड करतो. इलेक्ट्रॉन गन झाल्यानंतर इथं आपल्याला सेकंड पार्ट जो दिसतोय म्हणजे तो ॲनोड. सुरुवातीला कॅथोड रे ट्यूब मध्ये जो इलेक्ट्रॉन्सचा सोर्स होता तो सोर्स म्हणजे इथे इलेक्ट्रॉन्स तयार झाले. आता ते इलेक्ट्रॉन्स तयार झाल्यानंतर ते ॲनोड थ्रू आपल्याला पास झालेलं आपल्याला दिसून येतं. तर हे नेमकं ॲनोडचं फंक्शन काय आणि तिथं ॲनोड आपण कशासाठी यूज करतो हे आपण सुरुवातीला समजून घेतलं पाहिजे. बऱ्याच वेळेला CRTची जी ब्लॉक डायग्राम असते तिथं आपल्याला 2 ॲनोड्स दिसतात, पण कधी कधी काही ब्लॉक डायग्राम्स मध्ये 3 ॲनोड सुद्धा असलेले दिसून येतात. तर हे नेमकं हे नंबर्स जे व्हॅरी होतात ते नेमकं का आणि कशामुळे होतात हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. तर तिथे जे ॲनोड्स आहेत हे ॲनोड्स कोणकोणते असतात, तर सुरुवातीचा पहिला जो ॲनोड्स असतो तो प्री ॲक्सिलरेटिंग ॲनोड असतो. सेकंड नंबरचा जो ॲनोड आहे तो ॲक्सिलरेटिंग ॲनोड आहे, आणि थर्ड नंबरचा जो ॲनोड आहे तो फोकसिंग ॲनोड आहे. तर हा ॲनोड आणि हे जे फंक्शन आहे हे समजून घेण्यापूर्वी आपण एक सिंपल एक्सपेरिमेंट जो तुम्ही यापूर्वी केलाय तो आपण पाहूयात. ज्यावेळी आपण 11वीला सायन्ससाठी ऍडमिशन घेतल्यानंतर बऱ्याच वेळेला तुम्ही बायोच्या लॅबमध्ये मायक्रो किंवा बॉटनीच्या लॅबमध्ये तुम्ही ऑप्टिकल मायक्रोस्कोप पाहिला असेल, आणि त्या ऑप्टिकल मायक्रोस्कोप मध्ये काय केलं जायचं, जो लाईटचा बीम आहे म्हणजे लाईटची जी रे आहे ती लाईटची रे आपण एखाद्या भिंगाचा यूज करून डायरेक्टली आपल्याला पर्टिक्युलर ज्या स्पॉटवरती ती लाईटची बीम तिथं हायलाइट करायची आहे, बंबार्ड करायची आहे, तिथं आपण ह्या ऑप्टिकल लेन्सेस जे आहेत ह्या ऑप्टिकल लेन्सेसचा यूज करून आपण पर्टिक्युलर सिंगल स्पॉटवरती आपण ती लाईट रे आपण तिथं बंबार्ड करायचो. ह्या ऑप्टिकल मायक्रोस्कोप मध्ये तसं होत होतं. म्हणजे ज्या लेन्सेस आहेत त्या लेन्सेसचा यूज करून आपल्याला ते लाईट रेज आहेत ते लाईट रेज पर्टिक्युलर म्हणजे एकत्र आणणं आणि त्याच्यानंतर एखाद्या पर्टिक्युलर स्पॉटवरती ते लाईट रेज बंबार्ड करणं ह्या ऍप्लिकेशनसाठी आपण ऑप्टिकल लेन्सेस यूज करायचो. पण इथं काय होतं, इथं इलेक्ट्रॉन्स आहेत बरोबर. तर इलेक्ट्रॉन फोकस करण्यासाठी किंवा जे स्कॅटर झालेले इलेक्ट्रॉन आहेत हे इलेक्ट्रॉन स्कॅटर झालेले इलेक्ट्रॉन कलेक्ट करण्यासाठी आणि ते इलेक्ट्रॉन्स फोकस करण्यासाठी आपण जसं आपण ऑप्टिकल मायक्रोस्कोप मध्ये ऑप्टिकल लेन्सेस यूज केले तसं इथं लेन्सेस यूज नाही करता येणार, कारण इलेक्ट्रॉनवरती पर्टिक्युलर चार्ज असतो. आणि जर का चार्ज असेल तर आपल्याला हे माहिती आहे तो चार्ज जर का आपल्याला अट्रॅक्ट करायचा असेल तर त्याच्या अपोजिट चार्ज जर का आपण तिथे यूज केला तर इझिली तो जो चार्ज आहे तो आपण अट्रॅक्ट करू शकतो. म्हणजे इलेक्ट्रॉनवरती निगेटिव्ह चार्ज असतो, साईडला जर का आपण तिथे पॉझिटिव्ह चार्ज दिला तर इझिली तो इलेक्ट्रॉन त्याच्याकडे अट्रॅक्ट होऊ शकतो आणि तो चार्ज किंवा त्या इलेक्ट्रॉनचा जो पाथ आहे तो पाथ सुद्धा आपण कंट्रोल करू शकतो. त्याच्यामुळं त्या इलेक्ट्रॉनचा पाथ किंवा त्या इलेक्ट्रॉनला फोकस करण्यासाठी आपण तिथे एक पॉझिटिव्ह चार्ज त्याच्याभोवती तयार करतो आणि ते तयार करण्यासाठी आपण तिथे ॲनोड यूज केला जातो. तर ज्यावेळी इथं इलेक्ट्रॉन गन मधून हे जे इलेक्ट्रॉन्स इथं बाहेर पडलेले आपल्याला दिसत आहेत हे बाहेर पडलेले जे इलेक्ट्रॉन्स असतात ते एकाच दिशेने बाहेर पडत नाहीत, हे इलेक्ट्रॉन स्कॅटर्ड झालेले असतात. म्हणजे हे स्कॅटर झालेले इलेक्ट्रॉन जर का आपल्याला पर्टिक्युलर एका पॉईंटवरती जर का फोकस करायचं असेल तर सुरुवातीला ते इलेक्ट्रॉन्स आपल्याला एकाच दिशेने मूव्ह करणं गरजेचं असतं आणि ते मूव्ह करण्यासाठी आपण हे ॲनोड्स यूज करतो. तर प्री ॲक्सिलरेटिंग ॲनोड आणि ॲक्सिलरेटिंग ॲनोड ह्याचा यूज आपण कशासाठी करतो, तर हे जे स्कॅटर झालेले इलेक्ट्रॉन्स आहेत त्याची डायरेक्शन एकाच दिशेने आणणे आणि त्या इलेक्ट्रॉनचं जे स्पीड आहे हे स्पीड वाढवण्यासाठी सुद्धा आपण हे ॲक्सिलरेटिंग ॲनोड आपण यूज करतो. तर ही स्पीड का वाढवलं पाहिजे, आपण बऱ्याच वेळा स्क्रीन बघतो, टीव्ही बघत असतो आणि त्यावेळी विथ रिस्पेक्ट टू टाइम प्रत्येक सेकंदाला ती स्क्रीन चेंज होत असते. आणि ती स्क्रीन चेंज होते म्हणजे काय, त्या स्क्रीनवरती हा जो इलेक्ट्रॉन बंबार्ड होतो
तिथंच तो ग्लो होतो, ती स्क्रीन ग्लो होते आणि सतत ती चेंज होत राहते. त्याच्यामुळे त्या इलेक्ट्रॉनचं जे स्पीड आहे ते स्पीड खूप जास्त असणं गरजेचं आहे. त्या इलेक्ट्रॉनचं स्पीड वाढवण्यासाठी आपण हे प्री ऍसिलेटिंग एनोड किंवा ऍसिलेटिंग एनोड यूज करतो. तर ह्या एनोडचं जे व्होल्टेज आहे ते व्होल्टेज साधारणतः 1500 व्होल्ट, इथं प्लस व्होल्टेज मी दाखवतो, 1500 व्होल्टच्या आसपास हे ऍसिलेटिंग एनोडचं व्होल्टेज असतं. त्याच्यानंतर थर्ड म्हणजे इथं एनोड तुम्हाला 2 टाईप्सचे एनोड दिसत आहेत. हा जो पहिला दिसतो तो म्हणजे ऍसिलेटिंग एनोड असेल किंवा प्री ऍसिलेटिंग एनोड असेल, आणि नंतर हा सेकंड जो एनोड दिसतोय तो फोकसिंग एनोड आहे. फोकसिंग एनोड म्हणजे काय, तर इथं सुरुवातीला हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे इलेक्ट्रॉन गन मधून बाहेर आल्यानंतर ते सुरुवातीला त्याचं स्पीड वाढलं, एकाच डिरेक्शन आले, पण ह्या सेकंड एनोड मधून बाहेर पडल्यानंतर इथे तुम्हाला दिसतंय की हे जे इलेक्ट्रॉनची जी बीम आहे ही पर्टिक्युलरली एकाच पॉइंट वरती तुम्हाला बंबार्ड झाली किंवा बंबार्ड होण्यासाठी आपण ते इलेक्ट्रॉन जसं लेन्सेसचा यूज करून आपण लाईट रेज फोकस करतो त्याच पद्धतीनं ह्या सेकंड एनोडचा यूज करून आपण इलेक्ट्रॉनची बीम सुद्धा आपण फोकस करता येऊ शकते. आणि त्यासाठी हा फोकसिंग एनोड यूज करतो. आणि फोकसिंग एनोडसाठी जे व्होल्टेज आपण दिलंय ते व्होल्टेज साधारणतः 500 व्होल्टच्या आसपास याचं व्होल्टेज असतं. तर इथं लक्षात येईल तुम्हाला की ह्या एनोडचं जे व्होल्टेज आहे हे 1500 व्होल्ट आणि 500 व्होल्ट इतक्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण तिथं व्होल्टेज त्याला प्रोव्हाइड केलं गेलं असतं. तर हे नेमकं व्होल्टेज कुठं आहे म्हणजे हे लक्षात ठेवा की आपल्याला पुढच्या एका स्लाइडमध्ये लागणार आहे की हे 1500 व्होल्ट किंवा 500 व्होल्ट हे आपण कशा पद्धतीने कलेक्ट करतो किंवा जनरेट करतो. तर हे झालं एनोडचं फंक्शन. एनोड नंतर आता इलेक्ट्रॉन गन पाहिली, एनोड पाहिली, आणि त्याच्यानंतर एनोड नंतर ह्या ज्या डिफ्लेक्शन प्लेट्स आहेत त्या आपण पाहतोय. तर बऱ्याच वेळेला तुम्ही सीआरओ वरती बघितलं असाल की तिथं 2 डायमेन्शनल एक्स आणि वाय असे 2 ऍक्सिस असतात, आणि एक्स आणि वाय ऍक्सिस वरती तो जो इलेक्ट्रॉनचा जो बीम आहे किंवा जो स्पॉट आहे तो आपण व्हॅरी केलेला आपल्याला किंवा व्हॅरी होताना आपल्याला दिसून येतो. तो जो इलेक्ट्रॉन आहे तो आपण इझिली वाय ऍक्सिसला व्हॅरी करू शकतो, एक्स ऍक्सिसला व्हॅरी करू शकतो. मोस्टली आपण सीआरओ मध्ये जो एक्स ऍक्सिस आहे तो टाइम साठी आपण कन्सिडर केला जातो, आणि वाय ऍक्सिस जो आहे तो वाय ऍक्सिस जे इनपुट आपण प्रोव्हाइड करतोय ते इनपुट मेजर करण्यासाठी आपण वाय ऍक्सिसचा यूज केलेला आपल्याला दिसून येतं. तर हे एक्स ऍक्सिसला तो इलेक्ट्रॉन बीम जे आहे किंवा तो जो इलेक्ट्रॉन तिथं बंबार्ड होतोय तो कशा पद्धतीनं त्याची पोझिशन किंवा त्याचं लोकेशन ही चेंज होतंय, वाय ऍक्सिसला कशा पद्धतीने चेंज होतंय हे आपण समजून घेऊयात. तिथं 2 प्लेट्स आपल्याला दिसून येत आहेत. एक इथं जर का तुम्ही पाहिली तर एक हॉरिझॉन्टल प्लेट आहे आणि इथं व्हर्टिकल प्लेट्स आहेत, आणि त्याचे पेअर्स आहेत. म्हणजे ही जी हॉरिझॉन्टल प्लेट आहे याचे 2 पेअर्स तुम्हाला दिसतात, एक पेअर दिसते, तसंच व्हर्टिकल जी प्लेट आहे त्याची सुद्धा इथे तुम्हाला पेअर दिसते. आणि जो इलेक्ट्रॉन बीम पास होतोय तो इलेक्ट्रॉन बीम ह्या प्लेट्सच्या मधून म्हणजे ह्या प्लेट थ्रू तो इलेक्ट्रॉन बीम पास झालेला आपल्याला दिसून येतो. तर जर का ही इलेक्ट्रॉन बीम आपल्याला जर का हॉरिझॉन्टली मूव्ह करायची असेल तर आपण ह्या हॉरिझॉन्टल ज्या प्लेट्स आहेत त्याचा यूज करू शकतो. त्याच्या अक्रॉसचं जे व्होल्टेज आहे त्याच्या अक्रॉस जे पोटेन्शियल आहे ते पोटेन्शियल चेंज करून त्या इलेक्ट्रॉनची जी पोझिशन आहे ती पोझिशन आपण चेंज करू शकतो. तसंच जर का वाय ऍक्सिसला जर का तो इलेक्ट्रॉन मूव्ह करायचा असेल तर आपण व्हर्टिकल प्लेट सुद्धा यूज करू शकतो. आणि ह्या डिफ्लेक्शन प्लेट्सचा यूज करून आपल्याला इझिली त्या इलेक्ट्रॉनची किंवा त्या बीमची जी पोझिशन आहे ते लोकेशन आहे ते लोकेशन आपल्याला चेंज करता येऊ शकतं. एक सिंपल एक्झाम्पल आपण पाहूया. इथं लास्ट ऑप्शन मध्ये तुम्हाला दिसतं की 2 प्लेट्स आहेत, P1 आणि P2 आपण असं म्हणू त्याला. आणि जर का आपण तिथे जर का जास्त निगेटिव्ह म्हणजे आता इथं ह्या इमेजवरून तुम्हाला इझिली लक्षात येईल, थोडंसं थेरॉटिकल जाण्यापेक्षा आपल्याला इमेज किंवा प्रॅक्टिकली लवकर समजतं. आता इथं हा जो इलेक्ट्रॉन आहे हा इलेक्ट्रॉन फोकस झालाय इथं Y1 ह्या पॉईंटवरती आपल्याला फोकस झालाय. जनरली आपण ज्यावेळी ग्राफ पेपर बघतो त्यावेळी वाय ऍक्सिसला 0च्या अबव म्हणजे इथं वरती जे स्केल असतं ते आपण पॉझिटिव्ह कन्सिडर करतो, 0च्या बिलो हे आपण निगेटिव्ह स्केल कन्सिडर करतो. म्हणजे समजा त्या प्लेटचं जे पोटेन्शियल आहे हे पोटेन्शियल जर का आपण वाढवलं पॉझिटिव्ह डायरेक्शननं तर तो इलेक्ट्रॉन आपल्याला इकडे Y1 कडे गेलेला दिसून येतो. पण आपल्याला हाच इलेक्ट्रॉन म्हणजे हा जो स्पॉट आहे तो Y1 च्या ऐवजी आपल्याला जर का Y2 कडे न्यायचा असेल तर त्याच्या अक्रॉसचं असलेलं जे पोटेन्शियल आहे ते पोटेन्शियल जर का आपण निगेटिव्ह डायरेक्शन म्हणजे अपोजिट डायरेक्शनला जर का आपण वाढवत नेलो तर डेफिनेटली हा जो पॉईंट आहे हा पॉईंट आपल्याला मूव्ह होत हा Y2 कडे आपल्याला शिफ्ट झालेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यामुळं हे अशा पद्धतीनं म्हणजे त्याच्या अक्रॉसचं म्हणजे ह्या डिफ्लेक्शन प्लेट्सच्या अक्रॉस जे आपण पोटेन्शियल देतोय हे पोटेन्शियल जर का आपण चेंज केलं किंवा कंट्रोल केलं तर आपल्याला इझिली आपल्याला तो इलेक्ट्रॉन बीम किंवा तो इलेक्ट्रॉन जो स्क्रीनवरती बंबार्ड होतोय तो आपल्याला चेंज करता येऊ शकतो.
अशा पद्धतीनं आपण ग्रीड बघितलं, ॲनोड बघितलं, डिप्लेशन प्लेट्स बघितले आणि त्याच्यानंतर कॅथोड रे ट्यूब मधला एक महत्वाचा पार्ट म्हणजे फ्ल्युरोसंट स्क्रीन. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्क्रीन आहे. स्क्रीनचं फंक्शन आपल्याला माहिती आहे की स्क्रीनवरती आपण काहीतरी पाहण्याचा किंवा जी इमेज आहे ती इमेज पाहण्याचा आपण डायरेक्टली प्रयत्न करत असतो. पण नेमकं फ्ल्युरोसंट म्हणजे काय आणि त्याचं फंक्शन काय हे सुरुवातीला आपण समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे. ज्यावेळी इलेक्ट्रॉन त्या स्क्रीनवरती बंबार्ड होत असतो त्यावेळी त्या स्क्रीनवरती एक फ्ल्युरोसंट मटेरियल असतं आणि ते मटेरियल काय करत असतं, ज्यावेळी तिथे इलेक्ट्रॉन बंबार्ड होतो त्यावेळी ते मटेरियल ग्लो होत असतं. बरोबर. त्याच्यामुळं तिथं आपल्याला तो स्पॉट आपल्याला तयार झालेला दिसून येतोय. आता इथं नेमकं काय होतंय म्हणजे ही फ्ल्युरोसंट स्क्रीन एक सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे कॅथोड रे ट्यूब मधला किंवा कॅथोड रे ऑसिलोस्कोप मधला. तर हे जे मटेरियल यूज केलं जातं ते मोस्टली फॉस्फर हे मटेरियल असतं, त्या स्क्रीनवरती कोट केलेलं असतं. ज्यावेळी इलेक्ट्रॉन तिथं बंबार्ड होतो त्यावेळी ती स्क्रीन ग्लो होत असते. पण आता आपल्याला हे माहिती आहे की एनर्जी चा एक सिंपल लॉ आहे, एनर्जी नॉट क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉयटेड बट इट कॅन कन्वर्ट इंटू वन फॉर्म इंटू अनदर फॉर्म. म्हणजे ज्यावेळी तो इलेक्ट्रॉन त्या स्क्रीनवरती बंबार्ड होईल त्यावेळी त्या इलेक्ट्रॉन मध्ये असलेली जी एनर्जी आहे ती एनर्जी सुद्धा तिथं एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये जाईल. पण म्हणजेच ज्यावेळी तिथं इलेक्ट्रॉन तिथं बंबार्ड होईल त्याचं स्पीड जे आहे ते स्पीड तिथं सडन आपल्याला ते स्पीड डिक्रीज झालेलं दिसून येतं आणि ते स्पीड डिक्रीज झाल्यामुळं त्यातून जी एनर्जी बाहेर पडते सम फॉर्म ऑफ फोटॉन और एक्सरेज सुद्धा तिथं बाहेर पडलेले आपल्याला दिसून येतात. आणि त्या एक्सरेजचं किंवा ती जी एनर्जी आपल्याला बाहेर पडते त्या एनर्जीचा आपल्या ऍप्लिकेशनवरती किंवा त्या CRT वरती निगेटिव्ह इम्पॅक्ट होऊ नये म्हणून ते जे रेज आहेत ते रेज ऍब्सॉर्ब करण्यासाठी ती पूर्ण CRT जी आहे ती एका वेगळ्या मटेरियलनं आतून कोट केली गेली असते. समजा जर का ग्लास एनवलप असेल तर का ती पूर्ण CRT ट्रान्सपरंट असली पाहिजे, पण तसं आपल्याला दिसत नाही. बऱ्याच वेळा हे CRT आतलं एक निळं असं काहीतरी कोटिंग तुम्हाला दिसते. तर या कोटिंगला आपण ॲक्वाडॅग असं म्हणतोय की नेमकं ॲक्वाडॅग म्हणजे नेमकं काय असतं. ज्यावेळी तो इलेक्ट्रॉन त्या स्क्रीनवरती बंबार्ड होतो, बंबार्ड झाल्यानंतर त्या इलेक्ट्रॉनचं स्पीड आहे ते स्पीड सडनली डिक्रीज होतं. ते डिक्रीज झाल्यानंतर त्यातून काही रेज बाहेर पडतात, जे लाईट रेज असतात, UV असतील किंवा एक्सरेज असतील. हे लाईट रेज ऍब्सॉर्ब करण्यासाठी आपण जे मटेरियल त्या CRT मध्ये आतून कोट केलं जातं त्याला आपण ॲक्वाडॅग असं म्हणतो. आणि हे दोन पार्ट्स आहेत, एक फॉस्फर स्क्रीन जिथं इलेक्ट्रॉन बंबार्ड झाल्यानंतर तो इलेक्ट्रॉन ग्लो होतो किंवा ती स्क्रीन ग्लो होते, आणि सेकंड म्हणजे तिथं आत जे रेज तयार होतात ते रेज ऍब्सॉर्ब करण्यासाठी आपण जे मटेरियल यूज करतो ते ॲक्वाडॅग. तर हे जे मटेरियल कोट केलेलं असतं ते फॉस्फर असतं. मोस्टली फॉस्फर हे आपण यूज करतो. फ्ल्युरोसंट मटेरियल आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला त्या स्क्रीनवरचा जो कलर आहे तो कलर सुद्धा आपल्याला चेंज झालेला दिसून येतो. तर CRO चेंज झाला तर हा कलर का चेंज होतो, तर हा जो फॉस्फर आहे ते वेगवेगळे ॲलोट्रोप्स आहेत, ते कोणता ॲलोट्रोप्स यूज केलाय त्याच्यावरती सुद्धा बऱ्याच वेळेला डिपेंड राहतं की त्या पॉईंटचा जो कलर आहे तो कलर म्हणजे कोणता कलर तिथं येईल, त्या इलेक्ट्रॉन ग्लो झाल्यानंतर कोणता कलर आपल्याला दिसेल. बरं, आता रिसेंटली काही वेगवेगळे मटेरियल सुद्धा आपण डिझाईन केले जे आपण फ्ल्युरोसंट स्क्रीनसाठी आपण यूज करू शकतो. तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला हा कलर चेंज झालेला आपल्याला दिसून येतो. तर हा झाला फ्ल्युरोसंट स्क्रीन. त्याच्यानंतर वन बाय वन आपण CRTचं फंक्शन पाहिलं. हे नेमकं CRT मध्ये नेमकं काय असतं आणि ते कशा पद्धतीनं कॅथोड रे ट्यूब वर्कआउट होते. त्याच्यानंतर आपण बघितलं की CRO मध्ये ही CRT कॅथोड रे ट्यूब सोडून सुद्धा बरेचसे असे काही पॉइंट्स आहेत की जे त्याचं सुद्धा फंक्शन माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. जसं की व्हर्टिकल ॲम्प्लिफायर असेल, डिले लाईन असेल, हा पॉवर सप्लाय असेल, ट्रिगरिंग सर्किट असेल. तर वन बाय वन आपण हे सुद्धा पॉइंट्स कव्हर करूयात. तर सुरुवातीला आपण बघूयात स्क्रीन झाल्यानंतर ट्रिगरिंग सर्किट म्हणजे नेमकं काय. आता तुम्हाला जर का ब्लॉक डायग्राम पाहिली तुम्ही तर ब्लॉक डायग्राम मध्ये तुम्हाला दिसतंय की इथं दोन आपण पूर्ण CROचं जे स्ट्रक्चर आहे हे जे ब्लॉक्स आपण 3 टाइप्स मध्ये आपण डिवाइड करतो. एक म्हणजे व्हर्टिकल सिस्टीम, हॉरिझॉन्टल सिस्टीम आणि कॅथोड रे ट्यूब. तर इथं तुम्हाला दिसते की व्हर्टिकल सिस्टीम इथं आपण ह्या ट्रिगरिंग सिस्टीमला कनेक्ट केले, तसंच हॉरिझॉन्टल सिस्टीम सुद्धा आपण ट्रिगरिंग सिस्टीमला आपण कनेक्ट केले. तर ट्रिगरिंग सिस्टीम म्हणजे काय, हे एक लिंक आहे. म्हणजे आपण एनोड्स बघितले, एक हॉरिझॉन्टल होता एक व्हर्टिकल होता.
आणि ह्या हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल अॅनोड्स मधलं किंवा ही जी व्हर्टिकल सिस्टीम आणि हॉरिझॉन्टल सिस्टीम आहे, ह्या दोन्ही सिस्टीमचं जे आउटपुट आहे, आपण जे सीआरओ वरती जे स्क्रीनवरती बघतोय एक्स आणि वाय, हे सायमल्टेनियसली एकाच वेळी आपल्याला त्या स्क्रीनवरती हवे असतात. म्हणजेच वाय ऍक्सिसला जे असलेले इलेक्ट्रॉन्स आहेत ते जे ग्लो होत आहेत किंवा एक्स ऍक्सिसला जे इलेक्ट्रॉन्स तिथे बंबार्ड होत आहेत, हे एकाच वेळी आपल्याला तिथे बंबार्ड होणं किंवा ते पॉईंट्स आपल्याला दिसणं महत्वाचं असतं. आणि ते पॉइंट एकाच वेळेला दिसत आहेत किंवा त्या वेळेला दोन्ही जे टाइम आहे ते टाइम मॅनेज करणं किंवा ह्या व्हर्टिकल सिस्टीम आणि हॉरिझॉन्टल सिस्टीमचे जे आउटपुट आहे हे आउटपुट कंट्रोल करण्याचं काम हे ट्रिगरिंग सिस्टीम थ्रू आपल्याला केलं जातं. म्हणजे सिंक्रोनाइज होतं थोडक्यात ट्रिगरिंग सर्किट मधून. इथं सेकंड पॉइंट मध्ये दिसतंय, दिस सर्किट इनिशिएट देन टाइम बेस्ड जनरेटर, इट इज लिंक बिटवीन द व्हर्टिकल इनपुट अँड हॉरिझॉन्टल टाइम बेस. आपण ज्यावेळी आपण इथं डिले लाईनला जाऊ तिथं आपल्याला डेफिनेटली लक्षात येईल की नेमकं ट्रिगरिंग सर्किटचं फंक्शन काय असतं. ह्या दोन्हीचं जे आउटपुट आहे, व्हर्टिकल अँप्लिफायर असेल किंवा हॉरिझॉन्टल व्हर्टिकल अॅनोड्स असतील किंवा हॉरिझॉन्टल अॅनोड्स असतील, ह्याचं जे आउटपुट आहे हे आउटपुट आपण ट्रिगर किंवा सिंक्रोनाइज करण्याचं काम ह्या ट्रिगरिंग सर्किट थ्रू आपण करतो. त्याच्यानंतर हॉरिझॉन्टल अँप्लिफायर एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक्स ऍक्सिसला आपण जो टाइमचा जो प्लॉट घेतोय किंवा टाइम आपण जो कन्सिडर करतोय तो टाइम आणि ते जे सिग्नल्स आहेत ते सिग्नल्स आपण ह्या अँप्लिफायर थ्रू आपल्याला पास झालेला आपल्याला दिसून येतात. म्हणजे इथे लक्षात येईल की जे सुरुवातीला ह्या ट्रिगरिंग सिस्टीम मधून हे जे सिग्नल आपल्याला मिळत आहेत ते हॉरिझॉन्टल अँप्लिफायर थ्रू पास झाल्यानंतर मग सीआरटी कडे गेलेला आपल्याला दिसून येतात. म्हणजेच हा समजा जर का हा जो इनपुट आहे हा इनपुट जर का लो असेल किंवा इनपुट सिग्नल जो आहे तो वीक असेल तर हा वीक सिग्नल आपल्याला अँप्लिफाय करण्यासाठी आपण इथं हॉरिझॉन्टल अँप्लिफायर यूज करतो आणि तो अँप्लिफाय करून आपण सीआरटी कडे तो सिग्नल आपण पाठवत असतो. त्याच पद्धतीने व्हर्टिकल अँप्लिफायर सुद्धा हा जर का वीक सिग्नल असेल तर तो वीक सिग्नल अँप्लिफाय करण्याचं काम इथं हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकल अँप्लिफायर कडून होतं. त्याचा जो गेन असतो तो खूप जास्त असतो, त्याच्यामुळं यातून जर का नॉईज जर का पास होत असतील तर तो नॉईज इथे रिमूव्ह करण्याचं काम सुद्धा ह्या अँप्लिफायर कडे होतं आणि जे इनपुट सिग्नल आहे ते ऍज इट इज आउटपुटला फक्त अँप्लिफाय करून आपल्याला ह्या व्हर्टिकल किंवा हॉरिझॉन्टल अँप्लिफायर कडून आपल्याला ते मिळत असतं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे डिले लाईन. डिले म्हणजे आपल्याला माहिती आहे थोडंसं शिफ्ट होणं किंवा ह्याचं जे आउटपुट आहे. डिले लाईन म्हणजे नेमकं काय तर हा इथं दिसतं फर्स्ट पॉईंट मध्ये जर का आपण रीड केलं तर पाहता येईल आपल्याला की बोथ व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल सिग्नल अराइव्स ॲट द सेम टाइम टू द करस्पॉन्डिंग डिफ्लेक्शन प्लेट, देन ओनली वी विल गेट एक्झॅक्ट वेवफॉर्म. म्हणजे आपल्याला परफेक्ट जर का वेवफॉर्म आपल्याला पाहिजे असेल तर व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल हे दोन्ही सिग्नल ॲट ए टाइम सेम टाइमला आपल्याला त्या स्क्रीनवरती येणं अपेक्षित आहे तरच आपल्याला एक्झॅक्ट वेवफॉर्म आपल्याला मिळू शकते. पण ऍक्च्युअल जर का बघितलं तर व्हर्टिकल सिग्नल जो आहे तो ऍज कम्पेअर्ड टू हॉरिझॉन्टल सिग्नल खूप लवकर येतो. त्याच्यामुळं हॉरिझॉन्टल सिग्नल हा उशिरा येतो असं आपल्याला म्हणलं तरी चालेल. आणि हा जो टाइम डिफरन्स आहे व्हर्टिकल सिग्नल जे आउटपुट आपल्याला स्क्रीनवरती मिळते किंवा हॉरिझॉन्टल सिग्नल जो आपल्याला स्क्रीनवरती मिळतो त्याच्या दोन्ही मधला जो टाइम डिफरन्स आहे हा टाइम डिफरन्स मॅनेज करण्याचं किंवा हा डिफरन्स काढून टाकण्याचं काम ही डिले लाईन किंवा हा ब्लॉक करत असतो. तर हा सिग्नल हा दोन्ही मधला टाइम डिफरन्स जो आहे तो डिफरन्स काढून टाकणं आणि ते डायरेक्टली स्क्रीनवरती आपल्याला दोन्ही ऍट ए टाइम व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल सिग्नल आपल्याला दाखवणं हे काम हे डिले लाईन करत असतं. आणि याच्यासाठी हा टाइम डिफरन्स काढून टाकण्यासाठी हा ब्लॉक आपण यूज करतो. नेक्स्ट पॉइंट म्हणजे पॉवर सप्लाय. सुरुवातीलाच आपण बघितलं होतं काही व्होल्टेजेस मी आपण सीआरटी मध्ये पाहिले होते साधारणतः 1500 व्होल्ट 500 व्होल्ट वगैरे अशा काही दिसत होते. तर जे पॉवर सप्लाय म्हणजे आपल्याला आतापर्यंत माहिती असतं की जो आपल्याला जी इलेक्ट्रिसिटी लागते तो यूज किंवा ती इलेक्ट्रिसिटी आपण ह्या पॉवर सप्लाय कडून आपण घेत असतो. सीआरओ मध्ये त्या कॅथोड ऑसिलोस्कोप मध्ये दोन टाईपचे पॉवर सप्लाय असतात, एक लो व्होल्टेज आणि दुसरं म्हणजे हाय व्होल्टेज. तर हाय व्होल्टेज जो पॉवर सप्लाय असतो हा हाय व्होल्टेज पॉवर सप्लाय आपण जे अॅनोड्स आहेत सीआरटी मध्ये जे अॅनोड्स आहेत त्या अॅनोड्सला हा पॉवर सप्लाय दिला असतो. म्हणजे जिथं जे व्होल्टेज आहे ते अबाव 1000 जिथं लागतं ते जे इक्विपमेंट्स आहेत म्हणजे सीआरटी मध्ये जे अॅनोड्स आहेत
त्या अॅनोड्सला हाय व्होल्टेज पॉवर सप्लाय आपण कनेक्ट करतो आणि बाकीचे डिव्हाइड्स आहेत म्हणजे हीटर असेल किंवा ग्रिड असेल, फोकसिंग अॅनोड्स असतील, तर याला इतकं हाय पोटेन्शियल गरजेचं नसतं. लो पोटेन्शियलवरती हे डिव्हाइस ऑपरेट होऊ शकतात. त्याच्यामुळं जे लो व्होल्टेज पॉवर सप्लाय आहे, म्हणजे पॉवर सप्लाय सुद्धा तिथे दोन टाइप्स आहेत, एक हाय व्होल्टेज आणि लो व्होल्टेज. लो व्होल्टेज पॉवर सप्लाय आपण ह्या इक्विपमेंट ह्या कॉम्पोनंटसाठी आपण यूज करू शकतो. हे अशा पद्धतीने दोन टाइप्समध्ये हे पॉवर सप्लाय सुद्धा क्लासिफाय केलेले किंवा डिवाइड झालेले आपल्याला दिसून येतात. हे अशा पद्धतीनं कॅथोड रे ऑसिलोस्कोप हे फंक्शन आहे. तर बऱ्याच वेळेला आपण एक्सपेरिमेंट करत असताना आपल्याला काय लक्षात येतं की मुलं ज्यावेळी साईन वेव्ह असेल किंवा स्क्वेअर वेव्ह आपल्याला जर घ्यायचे असेल तर कसे नॉब्स ते ऑपरेट करत असलेले किंवा जे बटन्स आहेत त्या सीआरओवरती ते बटन्स कशाही पद्धतीनं यूज करत असलेले आपल्याला दिसून येतात. तर सीआरओवरती जर का तुम्ही स्क्रीन जर का पाहिली तर त्या स्क्रीनवरती आपल्याला जशी साईन वेव्ह दिसतात त्याच पद्धतीने काही पॉईंट सुद्धा आपल्याला दिसून येतात. तर बऱ्याच वेळेला आपण ज्यावेळी वेव्हलेंथ कॅल्क्युलेट करतो किंवा फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करतो त्यावेळी समजा एक सिंपल साईन वेव्ह जर का असेल आणि त्याची आपल्याला वेव्हलेंथ कॅल्क्युलेट करायची असेल तर आपण काय करतो, वेव्हलेंथ मीन्स इट इज डिस्टन्स बिटवीन टू क्रस्ट ऑर टू ट्रक. म्हणजे हे डिस्टन्स आपल्याला मेजर करायचं असतं आणि ते डिस्टन्स मेजर करण्यासाठी सिम्पली आपल्याला जी स्क्रीन आहे ती स्क्रीन स्टेशनरी फॉर्ममध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे. तर ही स्टेशनरी फॉर्ममध्ये आणणं हे सुद्धा एक खूप मोठं स्किल आहे. आणि हे नेमकं स्टेशनरी वेव्ह तुम्हाला कधी मिळते हे आपण जर ही माहिती झालं तर डेफिनेटली आपण लगेच आपण स्टेशनरी वेव्ह फॉर्म करू शकतो किंवा त्या स्क्रीनवरती आपण आणू शकतो. मुलांना ही स्टेशनरी वेव्ह कशी येते हेच माहिती नसतं, त्याच्यामुळे कोणतेही नॉब्स ते यूज करण्याचा प्रयत्न करतात आणि ती वेव्ह स्टेशनरी फॉर्ममध्ये आणण्याचा प्रयत्न करतात. वेव्ह स्टेशनरी कधी मिळते आपल्याला माहिती आहे की वेव्हलेंथ इन फेज म्हणजे काय आणि आउट फेज म्हणजे काय. तर का ते दोन्ही एक्स आणि वाय ह्या दोन्ही जे पॉईंट्स आहेत किंवा हे दोन्ही वेव्ह जे आहेत हे जर का इन फेजमध्ये असतील किंवा त्याचा टाइम डिफरन्स हा मल्टिपल असेल तर आपल्याला स्टेशनरी वेव्ह मिळते. त्याच्यामुळं हा इन फेज आणण्यासाठी आपण जर का प्रयत्न केला तर डेफिनेटली आपल्याला त्या स्क्रीनवरती आपण ती स्टेशनरी वेव्ह आपण घेऊ शकतो आणि अशा पद्धतीने आपण त्या सीआरओचा यूज करू शकतो. जर का एक्स ऍक्सिस असेल, वाय ऍक्सिस असेल, इथं जर का आपल्याला तो पॉईंट यूज करायचा असेल तर कोणतं नॉब यूज केला पाहिजे. म्हणजे एक्स ऍक्सिसला जर का आपल्याला पॉईंट मूव्ह करायचं असेल तर आपण एक्स ऍक्सिसचं जे पोटेन्शियल आहे ते कंट्रोल केलं किंवा ते व्हॅरी केलं, चेंज केलं तर आपल्याला एक्स ऍक्सिसचं पोटेन्शियल किंवा तो नॉब किंवा तो ग्लो होतो तो आपण चेंज करू शकतो. त्याच पद्धतीने वाय ऍक्सिसचं. तर मला सीआरओच्या बेसिक्स बद्दल बोलायचं होतं आणि माझ्या माहितीनुसार सीआरओचे जे पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स बऱ्यापैकी मी इथून कव्हर केले आहेत. तुम्हाला हे समजलं असेल. जर काही डिफिकल्टीज असेल यातून सुद्धा तर ती तुम्ही मला क्वेश्चन्स तुम्ही विचारू शकता. कोणाला काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकताय सरांना. काही शंका जरी असतील सीआरओ बद्दल. ठीक आहे. तर सगळ्यात प्रथम मी माने सरांचा आभार मानतो, डिपार्टमेंटचा आभार मानतो कारण की त्यांनी हा कार्यक्रम घेण्यासाठी परवानगी दिली. आणि त्याचबरोबर स्वप्नील राजोबा सरांचा पण मी आभार मानतो कारण की एवढ्या सिंपल भाषेमध्ये त्यांनी सीआरओ एक्सप्लेन केले. त्याचे जे काही फीचर्स असतील, त्याचं जे काही स्ट्रक्चर असेल, इंटरनल स्ट्रक्चर असेल, या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीनं त्यांनी एक्सप्लेन केल्या ते खूप काय म्हणतात त्याला खूप चांगली गोष्ट आहे ही. आणि अजून एक गोष्ट म्हणजे मी कोल्हे मॅडमचं पण आभार मानतो त्यांनी प्रस्तावना केल्याबद्दल. आणि सगळ्यात शेवटी मी विद्यार्थ्यांचं पण आभार मानतो कारण की खूप मोठ्या संख्येनं आता 71 स्टुडंट्स आहेत, पण थोड्या वेळापूर्वी जवळजवळ एक 85-90 एक स्टुडंट्स होते. तर सगळ्या विद्यार्थ्यांचं पण मी आभार मानतो कारण की एवढं तुम्ही उत्साहितपणे या कार्यक्रमाला पार्टिसिपेट झाला त्याच्यामुळे. ठीक आहे. तर इथंच हा कार्यक्रम संपलाय असं मी जाहीर करतो आणि सगळ्यांनी लेफ्ट झालं तरी चालेल. अजून एक सूचना होती की जे काही सेकंड इयरचे डिप्लोमा स्टुडंट्स आहेत
तर ते थांबले तरी चालतील, बाकी सगळ्यांनी लेफ्ट झालं तरी चालेल. जे काही सेकंड इयरचे डिप्लोमा स्टुडंट्स आहेत तर त्यांनी थांबलं तरी चालेल आणि बाकीच्यांनी लेफ्ट व्हा. फक्त सेकंड इयर डिप्लोमा स्टुडंट्स थांबा. कुणाला काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकताय. कुणाला काही शंका आहेत? ओके, आय थिंक फक्त सेकंड इयरचे स्टुडंट्स राहिलेले आहेत. अजून कोण असं आहे का की जे सेकंड इयरचे नाही आहेत तर त्यांनी लेफ्ट झालं तरी चालेल बाकीच्यांनी? ओके सर, ओके. सुधीर पाटील, ठीक आहे. कुणाला काही शंका सेकंड इयर मध्ये? बोलतो हा. ठीक आहे सर, तुम्ही लेफ्ट झाला तरी चालेल सर. चालेल. ओके, थँक्यू. धन्यवाद सर. ओके, आय थिंक सगळे सेकंड इयरचेच राहिलेले असतील स्टुडंट्स, हो का नाही? बोलतो हा. आता थोडेसे स्टुडंट्स आहे, तुम्ही अनम्यूट झाला तरी चालेल. तुम्ही सेकंड इयर डिप्लोमाचे स्टुडंट्स आहेत सगळे बऱ्यापैकी तरी. ठीक आहे, बोलतो हा, हो का नाही? बरं, मला एक तुम्हाला सूचना सांगायची होती बाळांनो, की तुमच्यासाठी एक प्रोजेक्ट पण आहे, छोटासा प्रोजेक्ट आहे तुम्हाला डिप्लोमासाठी. आता तो प्रोजेक्ट तुम्ही कोणताही जो तुम्हाला टॉपिक आवडतोय फिजिक्स मधला, तर त्याच्या रिलेटेड एक छोटासा प्रोजेक्ट तुम्ही करावं. ते कंपल्सरीच आहे, त्याला मार्क्स आहेत. आणि अजून एक गोष्ट मला सांगायची होती की तुमच्यासाठी एक क्वेश्चन बँक तयार केलेली आहे. म्हणजे जे काही प्रोबॅबल क्वेश्चन्स पडू शकतात, आपला जो काही सिलेबस आहे हार्डली तो ऍक्च्युली आय थिंक कोल्हे मॅडमचा तर सिलेबस कधी संपलेला आहे. तो आय थिंक जवळजवळ आता त्याला खूप 3-4 महिने झाले त्यांनी सिलेबस संपून आपला डिप्लोमाचा. आणि माझा जो काही सिलेबस आहे तर त्याच्यामध्ये फक्त AC मोटरचा एक टाईप राहिलेला आहे. ठीक आहे, तर बाकी सगळा आपला सिलेबस बऱ्यापैकी कम्प्लीट झालेला आहे. आणि तीच एक सूचना सांगायची होती तुम्हाला की प्रोजेक्टच्या रिलेटेड, तर तुम्हाला ते याच्यासाठी प्रोजेक्ट असतील, कशासाठी? डिप्लोमा कोर्ससाठी. तर तो प्रोजेक्ट तुम्ही करायला लागावा. एक छोटासा 5 ते 6, 7, 8 पेजेस पर्यंतचा एक छोटासा प्रोजेक्ट. जसं की समजा आता सर CRO वर बोललेत, मग तुम्ही प्रोजेक्ट तो CRO वर पण करू शकताय. ओके, तर तो जो काही प्रोजेक्ट असणार आहे की तो तुम्हाला परत सबमिट करावा लागेल आणि त्याला मार्क्स आहेत. म्हणून मी तर तुम्हाला सजेस्ट करेन की तो प्रोजेक्ट तुम्ही करायला लागावा. आणि अजून एक सजेशन होतं की आपली परीक्षा लागेल आता डिप्लोमाची, म्हणजे तुमची जी काय रेग्युलर एक्झाम वगैरे होती त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी तुमची ही डिप्लोमाची एक्झाम होईल. मे बी ते MCQ बेस्डच असेल. त्याच्या रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे तुम्हाला रीड करण्यासाठी नोट्स वगैरे, तर त्या प्रोव्हाइड करण्यात येतील, त्यात काय शंका नाही. आणि एक छोटीशी क्वेश्चन बँक पण तुम्हाला मी प्रोव्हाइड करेन की ज्याच्या मदतीनं तुम्ही ज्या काही गोष्टी आपण कव्हर केलेल्या आहेत, आता बरेचसे दिवस झाले, आता सुरुवातीला आपण टेलिस्कोप वगैरे या सगळ्या गोष्टी घेतलेल्या, आता त्या गोष्टी त्यावेळेस घेतलेल्या अकॅडमिक इयर स्टार्ट होताना, खूप त्याला आता जवळजवळ नाही म्हणलं तरी 7-8 महिने झाले. तर जे मी तुम्हाला प्रोव्हाइड करीन तर ते थोडंसं व्यवस्थित रिवाइज करा, जेणेकरून जे मटेरियल मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल त्याच्यामधून रिवाइज करा, जेणेकरून तुमची जी काही डिप्लोमाची एक्झाम असेल त्याच्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, एक्झाम सोपी असेल पण जे मी मटेरियल प्रोव्हाइड करेन तुम्हाला तर ते व्यवस्थित रीड करा, तरच ती एक्झाम तुमच्यासाठी सोपी असेल. नाहीतर मला वाटत नाही तुम्ही पास वगैरे व्हाल.
सर्टिफिकेट, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला हव्या असतील, ऑब्व्हियसली पाहिजेच असणार आहे. तुम्ही 1 वर्ष त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलाय, बरेचसे लेक्चर्स तुम्ही अटेंड केलेत, आणि ह्या सगळ्या गोष्टी जर सर्टिफिकेट तुम्हाला हवं असेल तर थोडंसं अजून 1-2-3 दिवस जर तुम्ही त्या गोष्टी रीड केल्या जे मी प्रोव्हाइड करतोय, तर इझिली तुम्ही चांगल्या मार्काने त्याच्यामध्ये पास व्हाल. ठीक आहे. अजून कोणाला काय शंका? आपल्या डिप्लोमा बद्दल काय शंका? कारण की सिलेबस तर बऱ्यापैकी आपला कम्प्लीट झाला, जवळजवळ एकच फक्त पॉईंट राहिला माझ्याकडून, तो एसी मोटरचा. तर त्याच्यामध्ये पण एसी मोटरचं कन्स्ट्रक्शन वगैरे आपण कम्पॅरेटिव्हली अंडरस्टँड केले, डीसी मोटर आणि एसी मोटरचं फक्त टाइप्स राहिलेत एसी मोटरचे. ठीक आहे, तो जरी आपण पॉईंट स्किप केला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये. बर, अजून कोणाला काही डिप्लोमा बद्दल काही शंका? तुमची एक्झाम होईल बरं का, आणि त्या एक्झामला तुम्हाला प्रोजेक्ट सबमिट करावे लागतील, त्याच्यासाठी मी तुम्हाला थांबवून घेतलंय. तर तो एक छोटासा प्रोजेक्ट तुम्ही करावा, आणि असं नाही की बाबांनो जो प्रोजेक्ट तुम्ही करणार आहे तर तो तुम्ही विकिपीडियावरनं कॉपी पेस्ट कराल, असं काय करू नका. एक एक म्हणजे प्रोजेक्ट करणं म्हणजे कशी असते, एक छोटीशी संधी असते तुम्हाला एखादा नवीन पॉईंट अंडरस्टँड करण्यासाठी. तर त्याच्यामुळं म्हणजे एक संधी म्हणून तुम्ही तो प्रोजेक्ट करा, 4-5 पेज नोट डाऊन करणं काय एवढं काय अवघड नाही आहे आता तुमच्यासाठी. ठीक आहे, मग त्यात 4-5 पेजमध्ये डायग्राम वगैरे या सगळ्या गोष्टी आल्या, सर्टिफिकेट पण आलंच, इंडेक्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आल्याच. तर त्याच्यामुळे व्यवस्थित तो प्रोजेक्ट लवकरात लवकर करा. मान्य तुमच्या एक्झाम वगैरे लागतील, ठीक आहे, पण लवकरात लवकर प्रोजेक्ट करा, कारण की ह्याला मार्क्स आहेत. बरं, आपण इथंच थांबूयात. कोणाला काही शंका आहे का नाही? का नाहीये काय कोणाला शंका ह्याच्याबद्दल? डिप्लोमा बद्दल काय शंका? हॅलो सर. हा सर, डिप्लोमा बद्दल नव्हती शंका, पण तुझी वेगळी होती, विचारलं तर चालेल? चालेल चालेल. सर, आपले जे जर्नल चेकिंग आहे ते कॉलेजमध्ये येऊन करायचं आहे का? असं तर काही नाही, अशी कोणी नोटीस दिली का तुम्हाला? नाही, आय थिंक केम डिपार्टमेंटला म्हणलेले तुम्ही जेव्हा एक्झाम फॉर्म भरा येईल ना तेव्हा जर्नल चेक करा, सो कन्फर्म केलं.